नमस्ते, मी योगेश कुटे. व्हॉट्सअप खबर बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पार्थ पवार यांचा जो जमीन घोटाळा आहे त्या जमीन घोटाळ्यामध्ये वेगवेगळे आता पदर उलगडले जात आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाची जी बाब होती की त्यांनी ही जी जमीन आहे ही जमीन मुंबई सरकारची होती किंवा आताच्या महाराष्ट्र सरकारचीच आहे हे माहीत असूनही त्यांनी खरेदी विक्री व्यवहार केलेला आहे, म्हणजे ती जमीन खरेदी केलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की कोणताही प्राधिकृत आदेश नसताना आणि कोणताही IT डिपार्टमेंट म्हणा किंवा उद्योग मंत्रालय म्हणा यांची परवानगी नसताना जिल्हा लेवलच्या अधिकाऱ्याकडनं म्हणजे जिल्हा उद्योग अधिकारी जो असतो त्या अधिकाऱ्याकडून त्यांनी या व्यवहारावरती मुद्रांक शुल्क माफी जवळपास की 21 कोटी रुपयांची मिळवलेली आहे. याबाबतचा खरं तर एक वेगळा आदेश असतो, तो आदेश देखील पार्थ पवार यांनी घेतलेला नव्हता हे सध्याच्या कागदपत्रावरनं दिसून येत आहे. तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की या जमिनीचा ताबा राज्य सरकारकडे होता. या जमिनीतला जे लीज आहे प्रॅक्टिकल सर्वे ऑफ इंडिया जी केंद्र सरकारची संस्था आहे तिच्याकडे दिलेलं होतं. एवढंच नाही तर ही जी संस्था आहे या संस्थेचं एक छोटंसं कार्यालय देखील या 40 एकर जमिनीवरती आहे. या सगळ्या बाबी माहिती असतानाही पार्थ पवार यांनी हा व्यवहार केलेला होता. यातली आणखी एक महत्वाची बाब म्हणजे हे सगळं माहिती असूनही पुणे शहरचा जो तहसीलदार सूर्यकांत येवले जो आहे तो येवले या प्रकरणात देखील आपल्याला आढळून येतो आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्या दिवशी पार्थ पवार यांच्या घोटाळ्याची बातमी बाहेर पडली त्याच्या दुसऱ्या दिवशी सूर्यकांत येवले जो पुणे शहरचा तहसीलदार आहे तो सस्पेंड झाला. अनेकांना वाटलं की तो पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यातच सस्पेंड झालेला होता. तसं नाहीये, तर सूर्यकांत येवले याचा आणखी एक कांड त्याच वेळेस उघडकीस आलेलं होतं. ते कांड होतं बेपुरी हे जे पुणे शहराजवळचं गाव आहे त्या ठिकाणी जवळपास कृषी विभागाची 5 हेक्टर जागा होती आणि या पठ्ठ्यानं 5 हेक्टर ही जी जागा आहे ही कृषी विभागाची आहे माहिती असूनही ती खाजगी मालकाला देण्याचा प्रयत्न केलेला होता. प्रयत्न नाही तशी त्यांनी ऑर्डरच केलेली होती आणि त्या प्रकरणात सूर्यकांत येवले हा काल सस्पेंड झाला. पण या सूर्यकांत येवलेला हाताशी धरून पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीने याच मुंढव्याच्या प्रकरणामध्ये वेगळा डाव खेळलेला होता. हा डाव काय होता तर हा सूर्यकांत येवले प्रॅक्टिकल सर्वे ऑफ इंडियाला कळवत होता की या जमिनीचं खरेदी खत पार्थ पवार यांच्या आर मीडिया या कंपनीने केलेलं आहे, त्यामुळं तुम्ही या जमिनीचा ताबा सोडा. म्हणजे इतका उद्यमपणा इतका बेकायदेशीरपणाचा कळस हा सूर्यकांत येवले करत होता आणि त्यामुळेच अशा तहसीलदाराला पुण्यासारख्या महत्वाच्या पोस्टिंगवरती ठेवले होते की काय याची आता शंका येऊ लागलेली आहे. म्हणजे बेपुरीमधली राज्य सरकारची 5 हेक्टर जागा देखील त्यानं ती खाजगी विकासकाच्या तोंडामध्ये घालण्याचा प्रयत्न केला आणि ही तर जागा तो स्वतः प्रॅक्टिकल सर्वे ऑफ इंडियाला कळतोय की तुम्ही ती जागा खाली करा. त्यामुळे याचं सस्पेन्शन झालेलं आहे. अर्थात येवले याचं हे पहिल्यांदा सस्पेन्शन नाही करतो, पहिल्यांदा निलंबित झालेला नाहीये. त्याची नेमणूक कोल्हापूर या ठिकाणी होती तेव्हा देखील तो अशाच प्रकारे निलंबित झालेला होता. त्यानं वाटपपत्रामध्ये इतके घोळ घातले त्या प्रशासनाला त्याची मोठी डोकेदुखी झालेली होती आणि त्या वाटपपत्र करताना त्याने अनेक अनियमितता केलेली होती, बेकायदा वाटपपत्र केलेली होती. अशा तब्बल 250 प्रकरणांचा तेव्हा तपास झालेला होता आणि त्या प्रकरणात देखील हा येवले सस्पेंड झालेला होता. म्हणजे असा इंदापूरमध्ये सस्पेंड झालेला आहे सूर्यकांत येवले हा पुण्यासारख्या शहरामध्ये आला याचं खरं आश्चर्य वाटतं. आता तुम्हाला वाटतं येवल्याचं प्रकार इथे सांगते की काय, असं नाही. तर येवले हा मूळ विदर्भामध्ये नोकरीला होता आणि विदर्भामध्ये असताना देखील त्याचं या आधी निलंबन झालेलं होतं. म्हणजे महसूल विभागाच्या नोकरीमध्ये राहून 3 वेळा सस्पेंड झालेला येवले हा एकमेव अधिकारी असावा ज्यांना लाज ना भय असं जे वर्णन केलं जातं. या वर्णनामध्ये सूर्यकांत येवले एकदम फिट बसतो. त्यामुळेच त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो 2 ठिकाणी झालेला आहे. एक तर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो खडक पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे आणि दुसरा गुन्हा जो आहे तो बावधन पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे. त्यामुळं सूर्यकांत येवले याचा खरं गॉडफादर कोण हे शोधण्याची वेळ आलेली आहे. ज्याला हाताशी धरून पार्थ पवार हे 40 हेक्टर जमीन हे आपल्या कंपनीच्या नावावर करू पाहत होते. येवले हा 1.5 वर्षांपूर्वी हा पुणे शहरामध्ये आलेला होता आणि तुम्हाला माहिती की महसूल मधल्या तहसीलदार किंवा त्याच्या वरच्या
पौष्टिक असतात त्या महसूल मंत्रीच करत असतात. तेव्हा महसूल मंत्री होते राधाकृष्ण विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील यांनी या सूर्यकांत येवलेमध्ये नक्की काय पाहिलं की याच्या आधी तो 2 वेळा निलंबित होऊनही त्याला तिसऱ्यांदा पुण्यासारखं महत्वाचं ठिकाण देण्यात आलेलं होतं. येवल्यासारखे अधिकारीच असल्यामुळं जमिनीचे घोटाळे सहजपणे घडू शकतात. त्यामुळे एका नाही तर 2 प्रकारामध्ये करून दाखवलेलं आहे की होय मी सरकारची जमीन ही खाजगी माणसाला विकू शकतो, सरकारची जमीन मी हडप करण्यासाठी मदत करू शकतो आणि त्यासाठी मी प्रत्यक्ष पत्र देखील देऊ शकतो, तसा शासकीय आदेश देखील काढू शकतो. त्यामुळे येवले यानं प्रॅक्टिकल सर्वे ऑफ इंडियाची जमीन तर आहेच, त्यासोबतच कृषी विभागाची जमीन देखील सरकारच्या हातातून कशी जाईल हे त्यानं पाहिलेलं होतं. त्याच्यावर जो FIR झालेला आहे त्याच्यामध्ये देखील त्याच्या या वृत्तीचा समावेश करण्यात आलेला आहे की हा हॅबिच्युअल आहे की हा सरकारी जमिनींना नख लावण्यासाठी बसलेला आहे. अशा प्रकारची वाक्यरचना त्याच्या विरुद्ध असलेल्या FIR मध्ये आहे. खरं तर मूळ प्रश्न हा आहे, येवले हा बदमाश आहे हे माहिती असूनही त्याला या ठिकाणी आणणारे जास्त जबाबदार आहेत असं मला वाटतं. त्यामुळे सध्या तरी येवलेने जे पराक्रम केलेले होते त्यातनं सरकारची तब्बल 45 हेक्टर जमीन ही लुबाडली जाणार होती. सध्या तरी त्याला चाप बसलेला आहे आणि त्याच्या या सगळ्या प्रकारामध्ये कोणकोणते नेते त्याला मदत करत होते, कोणकोणत्या नेत्यांसाठी तो काम करत होता हे आता शोधणं गरजेचं आहे. आपण राजकीय आरोप प्रत्यारोप करताना पाहतो की एखादा नेता दुसरा आरोप करताना म्हणतो की मी इतका सत्यवादी आहे की तुम्ही माझी नार्को टेस्ट करा, मी त्याला तयार आहे. तसं मला असं वाटतं आहे या सूर्यकांत येवलेची नार्को टेस्ट जर केली तर त्याने असे किती कांड केलेले आहेत आणि कोणासाठी केलेले आहेत हे देखील स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं हे आवर्जून सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.